संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राज ठाकरे यांना युतीची साथ घेतली आणि महायुतीवर घणाघात केलाय। ठाकरे बंधू आणि मराठी माणसाच्या एकजुटीनं महाराष्ट्रामध्ये राजकीय धक्के बसलेत। आपलं राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची एकनाथ शिंदे यांना भीती वाटते। म्हणूनच शिंदेंनी थेट दिल्ली गाठत अमित शहांची भेट घेतली असा दावा केलेला आहे संजय राऊत यांनी। ठाकरेंचे वादळ फडणवीसांना रोखणं अशक्य आहे, मी रोखतो, मला मुख्यमंत्री करा अशी गळ घातलेली होती शिंदेंनी शहांना, असंही राऊत यांनी म्हटलंय। सर्व आमदारांसोबत भाजपात विलीन होतो, मला मुख्यमंत्री करा अशी शिंदेंनी शहांकडे मागणी केली। रोखठोक सदरातून संजय राऊत यांचा हा दावा। तर ठाकरे बंधूंची राजकीय युती झाली पाहिजे, आता संभ्रम नको। संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा युतीची साथ घातली आहे। युतीबाबत राज ठाकरे समोर येऊन बोलतील, संभ्रम दूर करतील हे नक्की, असंही संजय राऊत म्हणतायत। दरम्यान रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीय दृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे। महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालं ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरलेत। ठाकरेंच्या विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसलेत। त्याचं रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपल्या राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची भीती एकनाथ शिंदे यांना वाटते। त्यामुळे एकनाथ शिंदे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीमध्ये गेलेत, अमित शहांना भेटले। महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडतंय ते थांबवा, फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही, मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो, मला मुख्यमंत्री करा, हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो। शहा शिंदे यांच्यात ही चर्चा झाली आणि अशी चर्चा शिंदे गटात सुरू आहे। शहा आणि शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील, राज आणि उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत अशी विधानं शिंदेंचे मंत्री करतायत। मात्र कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाहीये। वरईनंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी एकजूट उसळली। मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई, महाराष्ट्रात गुजराती जैन समाजाबद्दल उफाळून येतोय। तो अमित शहा यांच्या महाराष्ट्र द्वेष्टा राजकारणामुळे आणि संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, शहरात बाहेर पडेल असंच चित्र आहे। महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात। आजच्या सामन्यामध्ये म्हटलंय की आम्ही मुंबईला रखेल बनवू पाहतोय। काय अर्थ होतो याचा? मुंबई हे नाव आमच्या मुंबा देवी, ह्या देवीच्या नावावरून मुंबईला मुंबई म्हणतो आपण। त्या मुंबईला काय कमी केलं मुंबईनं? तुम्हाला सर्व काही दिलं, नाव, प्रसिद्धी, पैसा, म्हणून उबाटाच्या नेत्याने मुंबादेवीची तर माफी मागितलीच पाहिजे। पण मुंबादेवीची माफी मागत असताना समस्त मराठी माणसाची आणि मुंबई शहराची माफी मागावी लागेल।